यवतमाळच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये सर्व सोयी सुविधांच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। यवतमाळ येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा प्रभाग क्रमांक 20 मेमन कॉलनी भोसा या शाळेमध्ये अंगणवाडीची संपूर्ण सुविधा तसेच तेवर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड आदी मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेतल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। मागण्या आहे की जय महाराष्ट्र, मी विनोद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार। आम्ही याच्यासाठी आता 1 वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं इकडे सीओ साहेबाला तर भोसा रोड आणि तिथं एक मेमन कॉलनी म्हणून आहे। त्या मेमन कॉलनीमध्ये अंगणवाडीच्या सुविधा नाही आहे। शाळेमध्ये साप, विंचू, घास, घोडे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात। आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याला दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्या सोबत आहे ज्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीची सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचा कोण दिलं 40 तास ते मिली एक बाई। तर त्याच्यामुळे आम्ही सीओ साहेबाकडे हे सगळे समस्या घेऊन आलो, पण सीओ साहेबांना आम्हाला हाकलून दिलं। आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही, बिलकुल म्हणे निघा म्हणे बाहेर। त्यांचा जो अधिकारी होता त्यांनी ते सीओ साहेब सांगते यांना बाहेर हाकला, पण ते हाकला म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनीवर बसलो का बा आम्ही जे समस्या इथं आणलेल्या आहे त्याच्यावर आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं। 1 वर्षापासून जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे। जोपर्यंत उत्तर देत नाही, आमच्या समस्या ऐकत नाही, आमचं इथून समाधान होत नाही, आम्ही काही इथून उठणार नाही। कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्यांना साप चावला पाहिजे या विंचू चावला पाहिजे। कोणती बाई तिथं प्रेग्नंट असली तर तिला लसीकरण भेटलं नाही पाहिजे। आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही। आणि हे भाजपचा जो सीओ आहे जे आम्हाला हकलत आहे ह्या साहेबांना समजायला पाहिजे की यांना इथं लोकांचे जनतेचे प्रश्न ऐकायला बसलेलो आहे का हे भाजपने बसवलेलं आहे। हे जे पगार यांना देते ना हे आमचा टॅक्स आहे, आम्ही जेव्हा टॅक्स देतो तेव्हा यांना पगार भेटते, हे आम्हाला हकलत आहे। आणि इथं सगळे मीडियावाले होते जेव्हा आम्हाला हकललं त्यांच्या समोर हकललं आम्हाला। जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आमचं काम नाही झालं तर शिवसेना स्टँडमध्ये कसं आंदोलन घेता येईल आणि काय करता येईल ते आम्ही यांना वेळेवर उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।